हॅलो, नमस्ते. कसं आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण स्वयंपाकघरात कुठली भांडी वापरावी आणि कुठली वापरू नये ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आता पूर्वी आपल्याला माहीत आहे, आपल्या आई आजी वगैरे कुठली भांडी वापरायची हो? पितळीची, तांब्याची, मातीची, इवन दगडाची सुद्धा होती किंवा लोखंडी. नंतर आपण का ते तांब्याची पितळीची भांडी वापरणं बंद केलं? म्हणजे त्या भांड्यांना कलई लावायला लागायची आणि ती घासायला स्वच्छ ठेवायला पण अवघड होतं, एवढं सोपं नव्हतं. आणि कलई लावणारे वगैरे कमी झाले यायचे. हल्ली तर मला नाही वाटते येतात का, आमच्याकडे तरी नाही येत. त्यामुळे आपण सर्वांनी ही तांब्याची पितळीची भांडी मोडीत घातली आणि आपल्याला हवी ती भांडी घ्यायला लागलो. त्यामुळे आज बहुतेक घरात आपण तांबे पितळीची भांडी वापरत नाही. हे कारण आहे का, म्हणजे कलई लावून देणारे वगैरे मिळत नाहीत आणि मेंटेनन्स पण सोपं नाही. मेंटेनन्स म्हणजे ती स्वच्छ ठेवणं वगैरे. मग आता मी पहिल्यांदा बोलणार आहे ॲल्युमिनियम बद्दल. हे ॲल्युमिनियम आपल्याकडे पहिलेपासून होतं का? नाही. हे ब्रिटिश आल्यावर ब्रिटिशांनी काय केलं, आपले पॉलिटिकल प्रिझनर्स म्हणजे स्वातंत्र्यात तुरुंगवासासाठी तुरुंगात गेलेले लोकांना जेवण म्हणजे तयार करायला आणि त्यांना जेवायला द्यायला पण ताट भांडं काय होतं तर सगळं ॲल्युमिनियमचं वापरायला लागले. का म्हणजे त्यातले कण पोटात गेले की हळूहळू ते कैद्यांना कॅन्सर होते, स्मरणशक्ती कमी होते त्यांची, आणि असे कितीतरी हेल्थ प्रॉब्लेम्स चालू होतात. म्हणजे ते स्ट्रॉंग राहणार नाहीत स्वातंत्र्यासाठी भांडायला. म्हणून ते हा वापर चालू केला. तेव्हा ॲल्युमिनियम इंडियामध्ये आला. ह्याला जर्मन सुद्धा म्हणतात. तर कसं हलकं होतं, त्यामुळे लोकांना वाटलं ब्रिटिश वापरतात म्हणजे हे चांगलं आहे. ते वापरत होते कोणासाठी? इंडियन कैद्यांसाठी. मग आपल्याकडे पण लोक वापरायला लागले. एक म्हणजे तर स्वस्त होतं, हलकं होतं. पण नंतर कळलं त्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार होतात म्हणून. त्यामुळे ॲल्युमिनियम कॅन्सल. आपण आपले स्वयंपाकघरात कुठलाच ॲल्युमिनियमचं भांडं आणायचं नाही. हल्ली नसतात, पण असली तरी आपण डिस्कार्ड करायची. त्याच्यानंतर नॉनस्टिक. मध्यंतरी का नाही, थोडे वर्षाआधी जेव्हा नॉनस्टिक आलं, एवढं सगळे आम्ही सुद्धा घेतलं होतं. त्यामुळे हे एकदम डोसा बिसा कसा लगेच निघतो, तेल लागत नाही अमोग, आणि ॲडव्हर्टाइजमेंटला आपण सगळे बळी गेलो. पण नंतर कळलं त्याला कोटिंग असले का नाही, टेफ्लॉनचं कोटिंग असते नॉनस्टिकला, आणि तर खूप पॉयझनस आहे. पॉयझनस म्हणजे तुमची मेमरी जाईल, थायरॉइड होईल, आणि इनफर्टिलिटी पण त्याच्यामुळे होते. त्याच्याशिवाय आणि बरेच आजार होतात हे कळायला लागलं. त्यामुळे हल्ली लोकांनी इवन नॉनस्टिकला पण नो म्हटलेला आहे.
का म्हणजे त्याच्यावर असणारे टेफ्लॉन कोटिंग हे एक टाईपचं पॉइझनस केमिकल आहे, म्हणून ते अल्युमिनियम गेला वापरायचं नाही, नॉनस्टिक वापरायचं नाही. मग आपण काय वापरायचं? स्टेनलेस स्टील बेटर ऑप्शन आहे. स्वच्छ पण राहते, तर आपल्याला स्वच्छ ठेवायलाही सोपं पडते. आणि एस्पेशली भांडी म्हणजे एकदम स्वच्छ ठेवायला पाहिजेत, का म्हणजे तेच आपण आपलं जेवण बनवतो किंवा जेवतो, व्हॉट एव्हर इट इज. त्यामुळे स्टेनलेस स्टील आपण वापरायचं. पण ते ताई कधी कधी लो क्वालिटीचं असलं की त्याचं कोटिंग निघून तर गंजलेला पार्ट दिसतो बघा, असं दिसायला लागलं की तर वापरायचं नाही, फेकून द्यायचं. आणि पुढे मातीची भांडी हल्ली खूप ठिकाणी आलेले आहे, तो वापरतो आपण. आणि आपले आजी पणजी हे सुद्धा वापरायचे. आणि ती मातीची भांडी पण आहे, मातीचे तवे आलेत, भांडी आलेले आहेत. माझ्या काही मैत्रिणी तरी भात भाजी सगळं करण्यासाठी मातीची भांडी वापरतात. पण हे आपल्याला काय होते, हे मेंटेन करताना जरा काळजीपूर्वक, का म्हणजे हातात पडलं की तर फुटते, त्यामुळे काळजीनं वापरायला लागते. आणि हे स्लो हीटिंग होत असल्यामुळे हेच आपण बनवलेलं अन्न खूप टेस्टी बनते आणि न्यूट्रिशियस पण असते, सगळे न्यूट्रिएंट्स राहतात ते. त्यामुळे हे योग्य आहे. आणि लोखंडी भांडी सुद्धा खूप उत्तम आहेत वापरायला. तुम्ही कढया वापरू शकता, लोखंडी तवा वापरू शकता. एवढंच काय, आपण लोखंडी पळी किंवा छोटं कडलं फोडणी वगैरे करायला ते फोडणी करून घालू शकतो. फॉर एक्झाम्पल आता ताकाची कढी वगैरे करताना स्टीलचे भांडेत आपण करतो, पण कित्येक वेळा ते आपल्याला फोडणी करता येत नाही. मग काय करायचं, आपण ते लोखंडी पळी म्हणा किंवा छोटं कडलं हे फोडणी करायची आणि मग ती त्या पदार्थाला घालायची. किंवा चटणीला फोडणी करतो, ह्याला आपण छोटी लोखंडी पळी किंवा कडलं काही आपण वापरू शकतो. आणि प्लास्टिक वापरायचं का नाही? जसं आपण नॉनस्टिक आणि अल्युमिनियम डिस्कार्ड केले, तसंच प्लास्टिक पण डिस्कार्ड करायला पाहिजे. एस्पेशली गावाला जाताना वगैरे कित्येक वेळेला पॅक करतो आपण अन्न, ते गरम अन्न तर घालायचं नाहीये, का म्हणजे ते प्लास्टिकचे कण पण आपले अंगात गेले की फार डेंजरस आहेत. आणि आपल्याला कळत नाही, कित्येक वेळा आपण म्हणतो अयो तिला कॅन्सर कसं झालं, ती काही कुठलाच म्हणजे असे तंबाखू नाही खात किंवा काही नाहीये, काही अशी कारणं असू शकतात. त्यामुळे आज आपण आपले स्वयंपाकघरातनं नॉनस्टिक बाहेर, अल्युमिनियम बाहेर आणि प्लास्टिक बाहेर, एकदम तुम्हाला काढता आलं नाही तरी थोडं थोडं का होईना रोज आपण आपल्या स्वयंपाकघरातनं ह्या गोष्टी काढूनच टाकायला पाहिजे. अहो, आपण कशासाठी जगतो? आपण चांगलं राहावं, निरोगी राहावं, आपलं काय म्हणेन मी, ह्याच्यासाठी आपण राहतो. नो डाऊट पूर्वी का नाही चांदीचे सोन्याचे ताटातनं जेवायचे म्हणे ती भांडी. आजही आपण गुजरातमध्ये वगैरे तुम्ही वेगवेगळे म्युझियम्सला जावा, केवढ्याले चांदीचे हांडे वगैरे ठेवलेले आहेत. पण आता काही ते दिवस नाहीये. तांबा पितळा पण आम्ही सगळ्यांनी मोडीत घातलेला आहे. एक का म्हणजे
का मेंटेन करायला, तेवढं स्वच्छ ठेवायला आपल्याला होत नाही आणि कलाईचं प्रॉब्लेममुळे. मग आपण जे काही आता अवेलेबल आहे, त्यामुळे जे आपण मातीची भांडी वापरत असलो तर व्हेरी गुड आहे. आणि कढई तर हे सगळं लोखंडी वापरायचं का, म्हणजे त्यातले काही कण आपल्या पोटात गेले तरी इट इज गुड फॉर अवर हेल्थ. त्यामुळे प्लास्टिक पण वापरायचं नाही. मला वाटते आपण सर्वांनी हे प्रयत्न करायला पाहिजेत. हॅव ए गुड डे.